बार्बाडोसला परत बाहेर पडलेलो आहे, मैदानापासून थोडं लांब पण खास जागी. कारण तुम्हाला मी सांगितलं होतं माल्कम मार्शल यांची खास जागा दाखवताना की बार्बाडोसमध्ये अजून एक खास जागा आहे. आमचा मित्र आम्हाला तिथंच घेऊन चाललाय. थोडा धीर धरा, थोडा धीर धरा. जागा क्रिकेटशीच निगडीत आहे पण जरा वेगळी आहे. केन्सिंग्टन ओव्हलवरनं एका वेगळ्या जागी मी आलेलो आहे. अप्रतिम असं ओव्हल ग्राउंड आहे. हे ओव्हल ग्राउंड समोर समुद्रसुद्धा दिसतोय आणि हे आहे युनिव्हर्सिटी ऑफ 3Ws बार्बाडोस तिथलं हे ग्राउंड आहे. आणि इथं जे मी आलो आहे ते वेगळ्या कारणासाठी आलो आहे. ग्राउंड बघायला नाही आलेलो. गवताचा छान हिरवा वास आहे पण त्याच्याहीपेक्षा या माझ्यासोबत ह्याच्यासाठी मी आलेलो आहे. फ्रँक वॉरेल हॉल. फ्रँक वॉरेल साहेबांची समाधी इथं आहे आणि त्याच्यासाठी मी इथं आलेलो आहे. या तुम्ही. काल आपण माल्कम मार्शल साहेबांची चिरनिद्रेची जागा पाहिली. आज मी घेऊन आलो आहे ते सर फ्रँक वॉरेल यांच्या चिरनिद्रेच्या जागेच्या पाशी. या आत या कारण हे आपल्याला दाखवायचं आहे. फ्रँक वॉरेल यांना विश्वास ठेवा माझ्यावरती. क्लाइव्ह लॉईड, ब्रायन लारा आणि विवियन रिचर्ड्स यांच्यापेक्षाही जास्त मान, जास्त आदर हा फ्रँक वॉरेलबद्दल मानला जातो. कारण सरांचं आपण इथं बघूया. हे पण अल्प वयामध्ये देवाघरी गेलेले आहेत आणि यांना एक डिग्री पंजाब युनिव्हर्सिटीची ऑनररी डिग्री. ही काय गोष्ट आहे मला खरंच माहीत नाही परंतु अत्यंत लहान वयामध्ये ते देवाघरी गेलेले आहेत. फ्रँक वॉरेल साहेबांना मान हा का दिला जातो हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. पहिले ब्लॅक कॅप्टन होते ते वेस्ट इंडिजचे आणि ह्यांनी जे काम केलं ते म्हणजे 21 बेटावरच्या लोकांना ते जवळ घेऊन आले आणि त्यांना एका संघासाठी खेळण्याच्यासाठी त्यांनी मदत केलेली आहे. त्यामुळे मी तर म्हणेन ही खरोखर कमाल गोष्ट आहे आणि इथे अक्षरशः आदराने डोकं झुकतं. कारण ह्या माणसांनी वेस्ट इंडियन क्रिकेटला एकत्र आणलं, बांधून ठेवलं आणि म्हणून त्यांची ही समाधी. आणि हे मागं भव्य स्टम्प्स हे उभारलेले आहेत की जणू त्याच्या पायथ्याशी सर फ्रँक वॉरेल हे विश्रांती घेत आहेत. आणि आता अजून तुम्हाला गोष्ट दाखवतो. या माझ्यासोबत या. ही अजून एक श्रद्धेचं जागा आहे कारण इथे तुम्ही दाखवा सर क्लाइड वॉलकॉट ह्यांची रेस्ट इन पीस म्हणजे चिरनिद्रेची ही जागा आहे. आणि खरी मजा अशी आहे की 3Ws म्हणजे वॉरेल, विक्स आणि वॉलकॉट हे एकत्र खेळले, एकत्र जगले, एकत्र त्यांनी आनंद आणि दुःख भोगलं. म्हणून बऱ्याच काळापर्यंत इव्हर्टन, विक्स हे जिवंत होते. आणि गंमत अशी आहे की त्यांची जागा, त्यांच्या चिरनिद्रेची जागा राखून ठेवण्यात आलेली आहे. हा क्रिकेटचा रोमांस आहे अक्षरशः. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. कोणीही माणूस जाण्याच्या अगोदर त्याची बरेल प्लेस ही नक्की केली जात नाही पण ती इथं केली गेली. कारण 3W जे होते त्यांना देवाघरी गेल्यानंतरसुद्धा एकत्र राहता यावं असा हा क्रिकेट रोमांसचा विचार होता. इथे ही गोष्ट संपत नाही. अजून एका ठिकाणी आपल्याला 2 ठिकाणी आपल्याला जायचं आहे. या हे दाखवा. वेस्ट इंडिज टेस्ट क्रिकेट हे असं प्रार्थनास्थळ किंवा शक्तिस्थळ आहे की जिथं तुम्हाला धमाल गोष्ट बघायला मिळेल. कारण हे वॉक ऑफ फेम आहे. आता मी वॉक ऑफ फेमवरनं चालणार आहे. तुम्हाला दाखवतो इथल्या गोष्टी काय आहेत. वॉक ऑफ फेमवरनं मी चालत येतो आहे.
ही जागासुद्धा अजब आहे आणि ह्या अजब गोष्टी काय आहेत हे मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. कारण या जागी ज्या लोकांनी वेस्ट इंडिज क्रिकेटमध्ये सेंचुरी केल्या त्या लोकांचे प्लाक इथं लावण्यात आलेले आहेत. पहिल्या सेंचुरीपासनं शेवटच्या सेंचुरीपर्यंत इथं लोकांचे लिहून ठेवले आहेत. क्लाइड वॉलकॉट, इव्हर्टन विक्स यांची नावं इथं उगाचच नाही आहेत. त्यांनी केलेल्या सेंचुरीजचं, त्यांनी केलेल्या वेस्ट इंडिज क्रिकेटच्या योगदानाचं इथे तुम्हाला मिळतं आहे. फ्रँक वॉरेल सरांचंही नाव आहे. आणि इकडे तुम्हाला दिसेल भारताविरुद्ध 198 धावा ज्या केल्या होत्या गारफील्ड सोबर्स यांनी कानपूरच्या कसोटीत 58-59च्या, त्याचंसुद्धा प्लाक इथं लावून ठेवलेलं आहे. रोहन कन्हाय साहेबांचा प्लाक आहे. आणि आता आपण जर का खाली गेलो, गारफील्ड सोबर्स सरांचे तर खूप प्लाक आहेत खरोखर. क्लाइव्ह लॉईड, आयझॅक विवियन अलेक्झांडर रिचर्ड्स या लोकांचे प्लाक आता तुम्हाला दिसायला लागतील. आणि पुढे लॅरी गोम्स, अल्विन कालीचरण यांचे प्लाक दिसायला लागतात. आणि ह्या सगळ्या महान महान क्रिकेटर्सच्या बाबतीत आपल्याला इथे गोष्टी त्यांनी ब्रायन लारा, इकडनं सगळं जे आहे ते ब्रायन लाराचं राज्य आहे. कारण ब्रायन लारानीसुद्धा वेस्ट इंडिज क्रिकेटसाठी कमाल कामगिरी करून दाखवलेली आहे. त्यामुळे ब्रायन लाराचे इथे भरपूर प्लाक्स दिसतात कारण त्यांनी वेस्ट इंडिज क्रिकेटसाठी खरंच मोठं योगदान केलेलं आहे. इकडे जर का आपण खाली आलो, ही बाजू जी आहे ती बॉलर्सना मान देण्यासाठी केलेलं आहे. आणि याच्यामध्ये माल्कम मार्शल आहे, पॅटरसन आहे, इयान बिशप, कर्टली ॲम्ब्रोस, कार्ल हूपर, वरती जसं जसं मी जाईन तसं मार्शल वेन डॅनियलचं आहे, मायकेल होल्डिंगचं इथं आहे. आणि त्याचबरोबर जे जुने बॉलर्स आहेत त्याच्यामध्ये अँडी रॉबर्ट्स सरांचं सुद्धा इथं आहे. त्यामुळे हे जे वॉक ऑफ फेम आहे इथे तुम्हाला वेस्ट इंडिजचे सेंचुरी मेकर बॅट्समन, त्याच्याबरोबर 5 विकेट काढणारे बॉलर्स आणि त्याचबरोबर विकेट किपिंग आणि महिला क्रिकेटरचे सुद्धा प्लाक लावले गेलेले आहेत. त्यामुळे या वॉक ऑफ फेमवरनं आलं की खरोखर भारावून जायला होतं. एकच सेकंद तुम्ही तिथं थांबा, मी चालू ठेवतो रेकॉर्डिंग. कारण इकडनं खाली आल्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला बघायला मिळते. इकडं दाखव फक्त निलेश, इकडं दाखव. ह्या जागी तुम्हाला काय लिहिलं आहे मी दाखवतो. या खाली या. निलेश मेहता माझा मित्र इतका वेळ कॅमेऱ्याच्या मागं होता. निलेश, काय लिहिलं आहे फक्त वाचून दाखव. I play cricket because I enjoy it. No matter whether I am on the winning side or the losing side, or whether the game ends in a draw, I always manage to extract some enjoyment out of the game. I have satisfied my greatest ambition. My aim was always to see West Indies molded from brilliant individualists into a real team, and I have done it. Sir Frank Worrell. Amazing. काय म्हणशील? No words to express, सुनंदन. ह्याच्यामध्ये हिस्ट्री आहे, वेस्ट इंडिज हिस्ट्री आहे आणि ज्यांनी सांगितलं आहे का इंडिव्हिज्युअल ब्रिलियन्स आणि कलेक्टिव्ह एफर्ट्स जे असतात, तुम्ही युनाईट जाऊन खेळले 11 प्लेयर्स तरीच तुमची टीम होणार आणि टीम सक्सेसफुल होणार. आणि सर फ्रँक वॉरेलनी ह्या सांगितलं होतं सो मेनी इयर्स अगो, अँड ही इज द मेन रिझन विच ब्रॉट द वेस्ट इंडिज टुगेदर. खरं आहे, अगदी खरं बोललो निलेश. बऱ्याचशा जणांना वाटतं वेस्ट इंडिज म्हणजे एक देश आहे. वेस्ट इंडिज मी खूप वेळा ही गोष्ट सांगितली, या निमित्ताने मी परत एकदा सांगतो, वेस्ट इंडिज हा देश नाही आहे, तो देशांचा समूह आहे, बेटांचा समूह आहे. तुम्ही लक्षात घ्या, उसेन बोल्ट यांनी जमैकाकडनं ऑलिम्पिकमध्ये कमाल कामगिरी केली, वेस्ट इंडिजकडनं नाही. क्रिकेटसाठी हे सगळे देश एकत्र येतात जे पार वरपासनं अमेरिकेच्या खालपासनं दक्षिण अमेरिकेपर्यंत पसरलेले आहेत. आणि 21-22 आयलंडमधले लोक जे वेगवेगळ्या देशाचे आहेत, त्यांची करन्सी वेगळी आहे, त्यांचे पासपोर्ट, त्यांचे पंतप्रधान वेगळे आहेत, ते एकत्र येतात ते केवळ क्रिकेटसाठी. ही गोष्ट खरोखर कमाल वाटते आणि ते करण्यामागं फ्रँक वॉरेल सरांचा फार मोठा हात आहे.
फक्त इथे एक दुःखसुद्धा तुम्हाला सांगावंसं वाटतं. ते दुःख असं आहे, एक प्लाक मी तुम्हाला दाखवला. इथे शेजारी दुसरा वैचारिक महत्त्वाचा प्लाक होता, तो काढला गेलेला आहे. माझ्याकडे त्याचा फोटो आहे म्हणून मी तुम्हाला हे दाखवू शकतोय. हा प्लाक इथनं काढला गेलेला आहे. मैदान सुंदर झालेलं आहे, अप्रतिम मैदान झालेलं आहे, पूर्वीपेक्षा जास्त चांगलं झालेलं आहे. वॉक ऑफ फेम जे आहे ते खालनं वरनं असं दिसतं आणि मागं दिसतात त्या 3 स्टम्प्स, म्हणजे सर फ्रँक वॉरेल यांची चिरनिद्रेची जागा. निलेश, या जागी येऊन नम्र व्हायला होतं, नाही का? बिलकुल बिलकुल. आणि आपल्याला असं वाटतं का आपण क्रिकेट हिस्ट्रीमध्ये वी हॅव पुट अ फूट इन क्रिकेट्स हिस्ट्री इन द वेस्ट इंडीज. अगदी खरं बोललास. त्यामुळे जेव्हा कधी चुकून बार्बाडोसला आलात तर ग्राउंड बघाच, मजा तर कराच, समुद्राचा आनंद तर घ्याच, पण मित्रमैत्रिणींनो, क्रिकेटप्रेमींनो, युनिव्हर्सिटी ऑफ 3Wला या. फ्रँक वॉरेल साहेबांच्या चिरनिद्रेच्या जागी नतमस्तक व्हा आणि नंतर या वॉक ऑफ फेमवरनं चालत या आणि क्रिकेट इतिहासाचा भाग बना. सुनंदन लेले आणि निलेश मेहता, युनिव्हर्सिटी ऑफ 3Ws, बार्बाडोस.